नमस्कार, मी विजया. कोकणचा स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ताकापासून कढी कशी करायची ते पाहूया. हे पहा, हे अर्धा लिटर ताक आहे आणि हे ताक जाड आहे. जर तुमच्याकडे ताक जर पातळ असेल तर तुम्ही काय करायचं, 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आणि ते छानपैकी असं त्याच्यात मिक्स करायचं. त्यामुळे ताक हे ताकापासूनची ती कढी असते ती घट्ट होते. आणि आता त्याच्यामध्येच अर्धा चमचा हळद टाकली. हळद टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि ती छान घोळून घ्यायची. त्यानंतर आता एका बाजूला आपण वाटणाची तयारी करूया. ह्याच्यात जे वाटण टाकायचं आहे ते एक छोटा मिक्सर घेऊन त्याच्यात 3-4 मिरच्या टाकायच्या, 4-5 लसूणच्या पाकळ्या आणि कोथिंबीर असं सगळं टाकून चरभरीत असं वाटण करायचं. हे पहा, अशा प्रकारे चरभरीत असं वाटण करायचं आहे आपल्याला. आणि हे वाटण आता त्या ताकामध्ये टाकायचं. ते सगळं एकत्रच मिक्स करून टाकायचं. तर हे सगळं आपण त्याच्यात टाकत आहोत. आता ते टाकून व्यवस्थित मिक्स होईपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुमचा एक लाईक माझ्यासाठी उत्साह असेल. तुमचा प्रतिसाद हाच माझ्यासाठी उत्साह आहे. आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखरसुद्धा टाकलेली आहे. साखरेमुळे खूप सुंदर चव लागते. आता गॅसवर एक भांडं ठेवायचं आणि त्याच्यात 1 पळी तेल टाकलं. तेल चांगलं कडकडलं की जिरं आणि मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा आणि त्यानंतर फोडणी करपू नये म्हणून गॅस बंद केलेला आहे आता मी. आणि गॅस बंद केल्यानंतर आपण जे ताक आहे, ज्याच्यात वाटण बिटण टाकून सगळं तयार केलेलं आहे ते टाकायचं. गॅस चालूच ठेवून टाकलं तर ताक फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस बंद करून ही प्रक्रिया करायची. आता व्यवस्थित ढवळून आपल्याला गॅस परत चालू करायचा आहे. हे पहा, मी आता परत गॅस चालू करत आहे आणि आता अजिबात न थांबता सतत आपल्याला ही कढी हलवत राहायची आहे अगदी उकळी येईपर्यंत. उकळी येईपर्यंत सतत हलवली तर ते ताक फुटत नाही आणि आपली कढी छानपैकी बनली जाते. अशी कढी तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली ही मला कमेंट्समध्ये कळवा. हळूहळू त्या कढीचा रंग असा गडद होतो, हे बघा, आणि उकळी पण छानपैकी फुटलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कढी बनवायची आहे. तुम्ही कढी बनवा, कशी झाली हे मला कमेंट्समध्ये कळवा आणि पूर्ण माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.